साटेली भेडशी येथे घरगुती सिलेंडरच्या स्फोटात घर जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। यामध्ये 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाने या आगीवरती नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत संपूर्ण घर आगीमध्ये बेचिराख झाला। अंकिता नाईक या मंगळवारी दुपारी आपल्या शेजारच्यांकडे गेल्या असताना त्यांच्या दुसऱ्या घरातून मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला। हा स्फोट इतका प्रचंड होता की तो गावापर्यंत ऐकू गेला। यावेळेस ग्रामस्थांनी तेथे धाव घेतली। घरातून मोठे धुराचे लोट बाहेर पडत होते। क्षणातच आग पेटली आणि या आगीने रौद्र रूप धारण केलं। ही आग तब्बल 20 फुटांपर्यंत फेकली गेली। या आगीमध्ये लगतच्या नारळाच्या झाडाला देखील आगीने वेढलं। या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना समजतात त्यांनी नगरपंचायतीचा अग्निशमन बंब मागवला आणि या बंबाच्या सहाय्याने या आगीवरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलं आहे। पण त्यापूर्वीच घरातील सर्व वस्तूंचं नुकसान झालं आहे। शिवाय रोख रक्कम 35,000 रुपये या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून संपूर्ण घर या आगीमध्ये भस्मसात झालं आहे। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।